कारवे येथे एनॉस टॅलेंट एक्झाम 2026 स्पर्धा उत्साहात संपन्न। इयत्ता 6वीतील स्वराज भिकले ठरला 25,000चा मेगा विजेता। गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव। विद्यार्थ्यांमधील सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी या उद्देशाने एनॉस टॅलेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली एनॉस टॅलेंट एक्झाम 2026 ही भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा कारवे येथे उत्साहात पार पडली। स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म.भ. तुपारे ज्युनियर कॉलेज कारवे येथे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात झाला। ही स्पर्धा रत्नागिरी येथील उपअभियंता सागर तानाजी नौकुडकर यांनी यशस्वीपणे आयोजित केली होती। इयत्ता 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला चंदगड तालुक्यासह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मराठी आणि इंग्रजी माध्यमात झालेल्या या परीक्षेत इयत्ता 6वीचा स्वराज स्वाती पुंडलिक भिकले याने 86 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। त्याला 25,000 रुपये रोख बक्षीस, एनॉस टॅलेंट करंडक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। स्वराज भिकलेने मेगा विजेता होण्याचा मान मिळवला। इयत्ता 7वीतील शर्वी अक्षता सुहास धाबळे हिने द्वितीय क्रमांक मिळवत 15,000 रुपये, तर इयत्ता 5वीतील पियुष अस्मिता शाहू पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावत 10,000 रुपये रोख बक्षीस मिळवलं। 4थ्या ते 10व्या क्रमांकापर्यंतच्या तसेच इयत्ता निहाय अव्वल विद्यार्थ्यांनाही रोख बक्षिसे, करंडक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव M.M. तुपारे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुरेश दत्तात्रय नाईक उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केलं। मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते। शेवटी आयोजक सागर तानाजी नौकुडकर यांनी आभार मानत भविष्यातही अशा गुणवत्तावर्धक आणि स्पर्धात्मक परीक्षा सातत्याने घेण्याचा निर्धार व्यक्त केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।